नमस्कार. उन्हाळा चालू झाला आणि बाजारात सर्वीकडे कैऱ्या अवेलेबल झालेल्या आहेत. कैऱ्यांचे आपल्याकडे अनेक प्रकार केले जातात, जसं की कैरीचं 12 महिने टिकणारं लोणचं, बाळकैरीचं लोणचं, कैरीचं पन्ह, कैरीची चटणी, नंतर आपल्याकडे केलं जातं कैरीचा मुरब्बा. तसंच आज एक वेगळा प्रकार आपण शिकणार आहोत, ते म्हणजे कैरीची कढी. चला तर मग इन्ग्रेडियंट्स बघून घेऊ आणि रेसिपी ही. कैरीची कढी किंवा सार बनवण्याकरता आपल्याला लागणार आहे एक मध्यम आकाराची तोतापुरी कैरी. तुम्ही आंबट कैरी घेऊ शकता, पण आंबटपणा जास्त असल्या तोतापुरीमध्ये आंबटपणा कमी असल्यामुळे मी ती घेतलेली आहे. बेसन पीठ, मेथ्या, गूळ, कढीपत्ता, लाल मिरच्या फोडणी करता, नंतर जिरं, मोहरी, लाल तिखट, हळद आणि थोडंसं तूप. सर्वात आधी आपण ही कैरी स्वच्छ धुवून पुसून पिलरच्या साहाय्याने पील करून घेऊयात. तुम्हाला जर अशीच शिजवायची असेल तरी चालणार आहे. मला पिलरच्या साहाय्याने सोपी पडते, कारण साल निघून गेलं की नंतर मग त्याचा गर काढायला इझी जातो. सालासकट असेल तर सालाचा पण गर काढावा लागतो, तर ते तुमच्यावर आहे. तुम्ही पाहू शकता मी कैरीचे मस्त साल काढून घेतलेले आहेत पिलरच्या साहाय्याने. बारीक बारीक, फार काही गर त्याच्यात गेलेला नाही, बिकॉज आपण बटाटा सोल्याच्या सोलणीने हे काढलेलं आहे. तर आपण आता ही कैरी कुकरमध्ये 2 शिट्ट्या काढून वाफवून घेऊयात. मी कुकरमध्ये पाणी घेतलेलं आहे, थोडंसं अगदी पाऊण ग्लास. त्याच्यामध्ये कैरीचा एका डब्यामध्ये ठेवली, त्यात थोडंसं पाणी घेतलं आहे. डिपेंड करतं, आपल्याला नाही घ्यायचं असेल तरी चालेल, पण थोडंसं पाणी घेतलं तर लवकर शिजते आणि 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये ही कैरी होऊन जाते. तर आपण शिट्टी काढून घेऊयात. तुम्ही पाहू शकता कैरी उकडलेली आहे, छान गार पण झाली आहे. आता आपण त्याच्यातलं कोईचं गर काढून घेऊयात व्यवस्थितपणे. स्वच्छ करायला मी पाण्यातनं धुवून घेतली कैरी, म्हणजे काही सुटायला नको गर त्यातला. मस्तपैकी धुवून घेऊयात आपण. ते पाणी आपण ह्याच्यामध्ये कालवून घेऊयात, जे गराचं होतं काढलेलं. नंतर ह्याच्यामध्ये थोडासा आवडीनुसार गूळ, जास्त नाही टाकायचं कारण ही कढी आहे, नाही ते एकदम गोड होईल. दोन मोठे चमचे बेसनाचं पीठ, चवीप्रमाणे मीठ. हे छान सर्व आपण एकत्र बीट करून घेऊयात. तुम्हाला जर वाटत असेल अजून एकजीव हवं तर मिक्सरमध्ये फिरवू शकता तुम्ही हे सगळं. मी हे सगळं साहित्य एकजीव केलेलं आहे मिक्सरमध्ये फिरवून. आपण ठेवली आहे कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घेतले. तुम्ही तूपही घेऊ शकता, आपल्या आवडीनुसार आहे. तेल तूप दोन्ही चालतं या कढीसाठी. तेल तापलं का आपण चेक करून घेऊ. त्याच्यामध्ये टाकूयात आपण 1/4 टीस्पून जिरं, 1/4 टीस्पून मोहरी. हे छान तडतडू देऊयात. जिरं मोहरी तडतडली आहे, त्याच्यामध्ये आपण टाकूयात मिरच्या, मगाशी घेतलेल्या लाल मिरच्या, कढीपत्ता, थोडेसे मेथी दाणे. ह्याच्यामध्ये आपण टाकूयात थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट आणि हे सगळं जिन्नस एकत्र करायला आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊयात आपला पल्प. छान ढवळून घेऊयात, छान एकत्र कालवून घेऊया सगळं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकूयात. आपल्या आवडीनुसार पातळ करायचं आहे हे. आता कैरीचा सीझन आहे, छान कैऱ्या येतात. अशी छानशी कैरीची आंबट गोड अशी कढी तुम्ही करून पहा. अजून पाणी टाकते आणि थोडी चव बघून मीठ तिखट हे ॲडजस्ट करायचं आहे. आता मी चव घेतलेली आहे, थोडं मिठाची गरज आहे तर मी मीठ टाकते. मी ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ पाणी ॲडजस्ट केलेलं आहे, थोडा गुळही ॲड केला आहे. आणि आता गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालूयात मस्तपैकी आणि उकळी येऊ द्या ह्याला. आपल्या कैरीच्या कढीला छान उकळी आलेली आहे. गॅस बंद करून बाउलमध्ये काढून घेऊयात. मस्त कैरीची कढी तयार झालेली आहे. ही भाताबरोबर छान लागते, नुसती प्यायला देखील छान लागते. उन्हाळ्याचं सीझन आहे, भरपूर कैऱ्या मिळतात. आणा, करून बघा.
आणि मला सांगा कशी झाली. थँक्यू.